नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज 4 मार्च 2023 रोजी आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर त्याच्या डिटेल्स पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्याही ठिकाणी स्किप न करता तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून सगळे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थितरित्या कव्हर होतील. आणि जे काही पॉईंट्स आहेत तर याच्यावरती तुम्हाला शेवटी देखील काही प्रश्न आहेत, म्हणजे एखादा पॉईंट तुम्हाला एकदा विश्लेषण करून आपण सांगितल्याच्या नंतर शेवटच्या स्लाईडवरती देखील त्याचे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यामध्ये जे आता विधानसभा निवडणुका झाल्या तर त्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल पाहायचे आहेत. त्यानंतर पहिली महिला क्रिकेट प्रीमियर लीग जी भारतामध्ये आयोजित केली जाते तर तिच्याबद्दलही माहिती पाहिजे आहे. त्यानंतर नासानं 4 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरती पाठवलेलं आहे, तर त्याबद्दल माहिती पाहूया. आणि भारताचे माजी सरन्यायाधीश AM अहमद यांचं निधन झालेलं आहे, तर यांच्याबद्दलही आपण माहिती यामध्ये पाहणार आहोत. आणि त्याबरोबर इतरही काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत. आणि हे सगळे प्रश्न किंवा हे सगळे जे डिटेल्स आहेत ते आपल्याला करंट अफेअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, जे की MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. आता यामध्ये आपण पहिला प्रश्न जो आहे तो पाहूया. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाला पोर्टर पुरस्कार मिळाला? तर भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला नुकताच पोर्टर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हा पोर्टर पुरस्कार जो आहे तर याबद्दल आपण माहिती जर पाहिली तर आरोग्य क्षेत्रामधील प्रयत्न, विशेषतः आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पोर्टर पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे. आता पुरस्काराचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पोर्टर पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे आणि तो भारताच्या आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेला आहे. कशासाठी दिला? तर आरोग्य क्षेत्रामधील जे प्रयत्न भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केले आहेत त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो की कोरोना काळातील व्यवस्थापनासाठी देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार फेब्रुवारी 2023 स्टॅनफोर्ड विद्यापीठामधील इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस आणि US आशिया तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्राद्वारे आयोजित द इंडिया डायलॉगमध्ये देण्यात आलेला आहे, हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि हा पुरस्कार आभासीरित्या कोणी स्वीकारलेला आहे? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत भारताचे डॉक्टर मनसुख मांडविया, आणि याच मंत्रालयाचे सचिव आहेत राजेश भूषण यांच्या आभासी उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या परिषदेची जी संकल्पना होती ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था 2023, नवोन्मेष, स्पर्धात्मकता आणि सामाजिक प्रगती अशी होती. तर यामध्ये आपल्याला हा जो पुरस्कार आहे तो विशेषतः कशासाठी दिला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोविडच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य मंत्रालयाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि नंतर हे बाकीचे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न जो आहे तो WPI बद्दल आहे, म्हणजेच वुमन प्रीमियर लीगबद्दल आहे, जी की भारतामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जाते. तर त्यामधला आपण पहिला प्रश्न पाहूया. यामध्ये विचारलेलं आहे की भारतातील पहिल्या महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये किती संघाचा समावेश आहे? आता संघ आपल्याला माहीत असले पाहिजे, कारण IPL मधील संघ आणि WPL मधील संघ तर हे दोन्हीकडचे संघ जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे महिला प्रीमियर लीग जी आता होती तिच्यातले संघ लक्षात ठेवा. हिच्यामध्ये 5 संघ आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 5 संघांची महिला प्रीमियर लीग जी आहे ती आता सुरू होणार आहे आजपासून. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पुन्हा महिला प्रीमियर लीगच्या बाबतच अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे भारतातल्या पहिल्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे महागड्या खेळाडूच्या बाबतीमध्ये अनेकदा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण IPL मधील महागडे खेळाडू बऱ्याच वेळा करंट अफेअरमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे आता हे जे महिला प्रीमियर लीग भारतामध्ये होते तर इथला जो महागडा खेळाडू आहे तो देखील लक्षात ठेवा. आणि महागडा खेळाडू राहिलेली आहे स्मृती मानधना. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्मृती मानधनाला कोणत्या संघानं विकत घेतलेला आहे? तर तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघानं तिला विकत घेतलेलं आहे 3.40 कोटी रुपयांच्या करारासह. आता ती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाकडून खेळणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बरं, त्याचबरोबर परदेशातील सर्वात महागडे खेळाडू देखील आपल्याला माहीत असले पाहिजे, जे की
भारतातील पहिल्या महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये ठरलेली आहे. तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियाची ॲश्ले गार्डनर आहे आणि इंग्लंडची नताली स्कीवर ब्रंट आहे. त्या दोघींना प्रत्येकी 3.20 कोटी रुपयांच्या बोलीसह खरेदी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ही जी भारताची पहिली महिला क्रिकेट प्रीमियर लीग आहे, हिची आवृत्ती आपण ऐकलं की आता पहिली आहे. त्यानंतर हिचं प्रशासक कोण आहे, तर BCCI म्हणजेच बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया. त्याचबरोबर शुभंकर कोणता आहे, तर वाघिणी असा या स्पर्धेचा शुभंकर आहे, ज्याला शक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा कालावधी जो आहे तो 4 मार्चपासून 26 मार्च 2023 दरम्यान आहे. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 5 संघ आहेत. त्या 5 संघांची नावं दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि UP वॉरियर्स अशी आहेत. तर हे सगळी माहिती भारताची पहिली महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत असली पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न जो आहे तो विधानसभा ज्या निवडणुका झालेल्या आहेत नुकत्याच 3 राज्यामध्ये, तर या विधानसभेच्या बाबतीतले हे प्रश्न आहेत. तर यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या प्रश्न आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते व्यवस्थितरित्या अभ्यासायचं आहे. तर प्रश्न विचारलेला आहे की नुकत्याच कोणत्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर यामध्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या 3 राज्यामधील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या 3 राज्यामध्ये 2 मार्च 2023ला विधानसभांचे जे निकाल आहेत तर ते जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर या राज्यांच्या विधानसभेबरोबरच 5 राज्यामधील विधानसभेच्या 6 जागांचा देखील निकाल घोषित करण्यात आलेला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मल्टीलाईनमध्ये हाही प्रश्न होईल आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्यवाईज जर आपण निकाल पाहिला तर तो निकाल आपल्याला या ठिकाणी आता पाहायचा आहे. तर त्यातला आपला पहिला प्रश्न आहे, त्रिपुरा राज्यातील विधानसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली. तर ह्या ज्या विधानसभेच्या जागा आहेत आणि त्याच्या झालेल्या प्रत्यक्ष निवडणुका ज्या आहेत तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये आपल्याला त्रिपुरा राज्यातील किती जागांसाठी निवडणूक झाली असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे एकूण 60 जागांसाठी त्रिपुरा राज्यामध्ये निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे. यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक विचारलेली आहे. तर त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल आपण आता माहिती पाहूया. तर त्रिपुरातील 12व्या विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो 22 मार्च 2023 रोजी पूर्ण होणार आहे आणि नंतर ही 13वी विधानसभा जी आहे ती अस्तित्वात येईल. पण त्या अगोदर फेब्रुवारी 2023मध्ये या ठिकाणी निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो आता 2 मार्च 2023ला जाहीर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी 60 सदस्यांची विधानसभा जी आहे ती त्रिपुरामध्ये आहे आणि त्यांची जी निवड करण्यासाठी निवडणूक झालेली आहे ती 16 फेब्रुवारी 2023ला झालेली आहे. आता लक्षात ठेवा 16 फेब्रुवारीला त्रिपुराची निवडणूक झालेली आहे, म्हणजे मतदान त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि 2 मार्चला त्याचा निकाल लागलेला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचा जोडीदार पक्षांसह सत्ता राखण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला त्रिपुरामध्ये सर्वाधिक 32 जागांवर विजय मिळालेला आहे, जे की आपण इकडे चार्टमध्ये देखील पाहतोय की भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 32 जागा मिळाल्या. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे त्याला 11 जागा आहेत. टिप्रा मोथा पार्टी आहे तर तिला देखील 13 जागा आहेत, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा तो पक्ष ठरलेला आहे त्रिपुरामधला. आणि यामध्ये इतर पक्ष जे आहेत जसे की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे 3 जागा त्यांना मिळाल्या आणि इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा पक्षाला 1 जागा मिळालेली आहे. अशा एकूण 60 जागांसाठी या ठिकाणी निकाल लागलेले आहेत. तर तुम्हाला ही माहिती लक्षात ठेवायची आहे की सर्वाधिक जागा कोणत्या पक्षानं जिंकलेल्या आहेत, तर त्या भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या आहेत. आणि याच्यानंतर आता ज्यावेळेस सरकार स्थापन होईल तोपर्यंत बरेच राजकीय समीकरणं बदललेली असतात, त्यामुळे कोणाची आघाडी कोणासोबत होती किंवा कोणाच्या आघाड्या कोणासोबत होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या आपण त्या आघाड्यांबद्दल माहिती घेणार नाही. ज्यावेळेस त्यांचं सरकार स्थापन होईल त्यानंतर आपण त्या आघाड्या पाहूया. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नागालँड राज्यामधील विधानसभेच्या किती जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली. आता हा प्रश्न देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपण पाहिलं की त्रिपुरा राज्यामध्ये 60 जागांसाठी निवडणूक झाली, मात्र नागालँडच्या बाबतीमध्ये आपल्याला विचारलं की किती जागांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक झाली. तर नागालँडमध्ये एकूण प्रत्यक्ष निवडणूक जी झाली ती 59 जागांसाठी झालेली आहे. आता नागालँडच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या 60 जागांसाठी होत्या, मात्र प्रत्यक्ष निवडणूक ज्या मतदारसंघांवरती झाली किंवा ज्या विधानसभेच्या जागांसाठी झाली ती 59 जागांसाठी झाली. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एका जागेसाठी विधानसभेची निवडणूक पार पडलेली नाही आहे. तर मग त्याचं कारण काय आहे, तर अकुलुतो हा जो मतदारसंघ आहे नागालँडमधला
तर यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काजुतो किनिमी यांना बिनविरोध निवडून देण्यात आलेला आहे किंवा बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे 60 जागांपैकी फक्त 59 जागांवरच प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर नागालँड राज्यामध्ये. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस नागालँडच्या विधानसभेवरती प्रश्न विचारला जाईल तर तिथे हा पॉईंट आपल्याला विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे. आणि मेघालय आणि नागालँड या 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्यांच्यासाठी 27 फेब्रुवारीला मतदान झालेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्रिपुराचं मतदानाची तारीख वेगळी आणि या 2 राज्यांची मतदानाची तारीख जी आहे ती वेगळी आहे. त्याचबरोबर यामध्ये नागालँडमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष जो आहे तो म्हणजे राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष आहे. त्यानं 25 जागा जिंकलेल्या आहेत आणि तो सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे. तर आपल्याला प्रत्येक राज्यामधला सर्वात मोठा पक्ष लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकूण जागा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष झालेली निवडणूक किती जागांसाठी झाली, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे याला 12 जागा मिळाल्या. स्वतंत्र म्हणजे अपक्ष उमेदवार जे आहेत तर त्यांना किती जागा मिळालेल्या आहेत अपक्षांना? तर अपक्षांना मिळालेल्या जागा आहेत 4. नंतर जनता दल युनायटेडला 1 जागा, लोकजनशक्ती पार्टी रामविलास गट जो आहे तो त्याला 2 जागा, नागा पीपल्स फ्रंटला 2 जागा, नॅशनल पीपल्स पार्टीला 5 जागा आणि आपला महाराष्ट्रातला जो पक्ष आहे माननीय शरद पवार यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षाला 7 जागा. त्यानंतर राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी जी आहे हिला 25 जागा आणि माननीय रामदासजी आठवले जे आहेत तर यांचा जो पक्ष आहे हे सगळे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. तर यांचा पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. हा पक्ष देखील नागालँडमध्ये त्याला देखील 2 जागा मिळालेल्या आहेत. तर हे दोन्ही पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतात, कारण आयोगानं जर विचारलं समजा महाराष्ट्रातील हे पक्ष रिलेटेड आहेत यांच्यावरती प्रश्न जर विचारला की नागालँडमध्ये यांना किती जागा मिळाल तर ते लक्षात ठेवा. 25 आणि 2 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा आहेत आणि रिपब्लिकन पार्टी जी आहे तिला 2 जागा आहेत. तर ते राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला 25 जागा आहे, जो की सगळ्यात मोठा पक्ष नागालँडमधला ठरलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि नागालँडमध्ये जी निवडणूक झाली ती प्रत्यक्षरित्या 59 जागांसाठी झालेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट याच्यामुळे आहे की यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारला जाण्याचे चान्सेस आहेत, कारण एखाद्या निवडणुकीमधील वैशिष्ट्य काय किंवा मुख्य वैशिष्ट्य काय किंवा त्याच्यामध्ये एखादा नवीन विक्रम झाला आहे का, तर हे जे असतात ना याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. तर यामध्ये विचारलेलं आहे की हेकानी जाखलू आणि सलहवतू ओनुओ क्रुसे या कोणत्या राज्यातील विधानसभेवर निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या? कारण आता या 3 राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यापैकी कोणत्या राज्यातल्या विधानसभेच्या ह्या पहिल्या महिला सदस्य ठरलेल्या आहेत? तर हे जे आहे त्या नागालँडचे आहेत. पर्याय क्रमांक 2 नागालँड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि त्यांची नावं थोडी अवघड आहेत पण ती तुम्हाला पाठ करावी लागतील. हेकानी जाखलू आणि सलहवतू ओनुओ क्रुसे असं त्यांची नावं आहेत. आणि त्यांचा पक्ष लक्षात ठेवा, NDPP नावाचा जो पक्ष आहे तर हा त्यांचा पक्ष आहे. त्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. तर अशा प्रकारे नागालँडच्या निवडणुकीची ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मेघालय राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीबद्दल आहे. तर यामध्ये विचारलेले की मेघालय राज्यामध्ये विधानसभेच्या किती जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली? आता पहा, आपण नागालँडचं पाहिलं, त्रिपुराचं पाहिलं, आता आपल्याला मेघालयचं बघायचं आहे की त्या ठिकाणी किती जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. तर या ठिकाणी देखील 59 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे. आता याचं कारण काय आहे की इथे देखील 1 जागा जी आहे ती निवडणूक त्या ठिकाणी झालेली नाही. तर त्याचं कारण आपण पाहूया. मेघालयमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार डोनकुपररॉय लिंगडोह यांच्या निधनामुळे सोहिओंग विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान झालं नाही. त्यामुळे 60 पैकी 59 जागांवर प्रत्यक्ष मतदान या ठिकाणी झालेलं आहे. तर हे जे मेघालयमधलं युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार होते डोनकुपररॉय लिंगडोह त्यांचं निधन झाल्यामुळे त्या मतदारसंघातली निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष 60 जागांच्या ठिकाणी 59 जागांवरती जी आहे ती निवडणूक प्रक्रिया झालेली आहे किंवा त्या ठिकाणी मतदान होऊन तिथले निकाल आता लागलेले आहेत. मग मेघालय विधानसभेमध्ये 60 जागा आहेत आणि त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर 2 मार्च 2023ला निकाल लागला आणि यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी हा जो पक्ष आहे तो 26 जागांवरती विजयी झालेला आहे. आणि त्यानंतर
भारतीय जनता पक्ष जर आपण पाहिला तर त्याला देखील 3 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मात्र तो दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे का, तर नाही आहे. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांना बऱ्याचशा जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहूया की नॅशनल पीपल्स पार्टी हा जो पक्ष आहे तो सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे 26 जागा जिंकून. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता ठरला, तर 11 जागा मिळालेल्या आहेत युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाला. आणि नंतर इतर बरेचसे पक्ष आहेत, त्यांच्या 5-2 अशा प्रकारच्या जागा आहेत. तर हे सगळ्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. आणि याचबरोबर मेघालय राज्यातील जी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट म्हणजे 59 जागांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडलेलं आहे आणि एका जागेसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि सर्वाधिक जागा जिंकणारा जो पक्ष आहे तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी हा पक्ष यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरलेला आहे. तर आता तीनही राज्यातले पक्ष त्यानंतर त्याच्या विधानसभेच्या जागांसाठीच्या निवडणुका ह्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या तर त्या पोटनिवडणुकांचे निकाल आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. पोटनिवडणुका का होतात बरं, एखादा निवडून आलेला सदस्य ज्यावेळेस अचानक मृत पावतो किंवा त्याचं सदस्यत्व अपात्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी पोटनिवडणुका होत असतात. तर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या किती जागांसाठी पोटनिवडणूक झाली हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात आता विधानसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर महाराष्ट्रामधील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या 2 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. आणि या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमधून भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप जिंकलेल्या आहेत. तर कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झालेले आहेत. तर या दोघांची नावं आणि त्याचबरोबर त्यांचा पक्ष आणि त्यांचं मतदारसंघ जे आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे त्रिपुरा विधानसभेच्या सर्वाधिक 32 जागा कोणत्या पक्षानं जिंकलेल्या आहेत. आता काय विचारलंय, पक्ष विचारलेला आहे. या अगोदर तुम्हाला किती जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली ते विचारलं होतं. आता पक्ष विचारला की सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोणता ठरलेला आहे. तर त्रिपुरामध्ये सर्वाधिक 32 जागा जिंकणारा पक्ष जो आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला विचारलं की नागालँड विधानसभेच्या सर्वाधिक 25 जागा कोणत्या पक्षानं जिंकल्या. तर नागालँड विधानसभेमध्ये सर्वाधिक 25 जागा जिंकणारा पक्ष जो आहे तो म्हणजे राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी म्हणजेच NDDP हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सॉरी, NDDP नाही तर NDPP असं या पक्षाचं नाव आहे. आणि याच पक्षाचे त्या 2 महिला उमेदवार देखील आहेत. यानंतर मेघालयामध्ये विधानसभेच्या सर्वाधिक 26 जागा कोणत्या पक्षानं जिंकल्या हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण पाहिलं त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या, नागालँडमध्ये राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकल्या आणि आता मेघालय विधानसभेतल्या सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष आपल्याला विचारलं ज्याने की 26 जागा जिंकलेल्या आहेत. तर मेघालयामध्ये नॅशनल पीपल्स पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आता यांचा क्रम कसा लक्षात ठेवणार, तर त्रिपुरामध्ये 32 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. त्यानंतर नागालँडमध्ये 25 जागा राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला मिळाल्या आणि मेघालयामध्ये 26 जागा नॅशनल पीपल्स पार्टीला मिळाल्या. तर हे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि NPP आणि हे जे पक्ष आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचे प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये विचारले की नुकतीच किती राज्यातील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडलेली आहे. आता आपण या अगोदर काय पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये किती जागांसाठी पोटनिवडणूक झाली. आता या ठिकाणी आपल्याला किती राज्यातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे येतं ते म्हणजे 4 राज्यांमधील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. तर त्यामध्ये आपण आता माहिती घेऊया. तर ही जी 4 राज्य आहेत ज्यांच्यामध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली ती आहेत तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल अशी ही 4 राज्य आहेत. आणि यामध्ये तामिळनाडूतला ईरोड पूर्व मतदारसंघ त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया झाली, तिथे काँग्रेस विजयी झालेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लुमाला मतदारसंघामध्ये निवडणूक झाली, तिथे भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. झारखंडमध्ये रामगड या ठिकाणी निवडणूक झाली, तिथे AJSU नावाचा जो पक्ष आहे तो विजयी झालेला आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये सागरदिघी या ठिकाणी काँग्रेस विजयी झालेलं आहे. तर या पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये हा पश्चिम बंगालचा जो सागरदिघी मतदारसंघ आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर प्रश्न या ठिकाणी विचारायचा असेल किंवा या पॉईंट्सवरती यायचा असेल तर मॅक्झिमम
शक्यता जी आहे ती इथे प्रश्न विचारला जाण्याची आहे. तर त्याचं कारण जे आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, ह्या 4 राज्यांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आणि महाराष्ट्रामध्ये 2 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडला भारतीय जनता पक्ष आणि कसबा पेठ या ठिकाणी काँग्रेसचा विजय झालेला आहे. आणि एकूण किती राज्यांच्या पोटनिवडणुका झाल्या तर एकूण किती राज्यांमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या तर 5 राज्यांमध्ये. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो पाहूया. तर या ठिकाणी विचारलेला आहे, नासानं नुकतंच किती अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती पाठवलेलं आहे. तर नासानं नुकतंच एकूण 4 अंतराळवीरांना जे आहे ते अंतराळ स्थानकावरती पाठवलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आता हे जे 4 अंतराळवीर आहेत तर ते कोणत्या कोणत्या देशाचे आणि कोण कोण आहेत ते आपण पाहूया. तर यामध्ये नासाकडून स्टीफन बोवेन आणि वॉरेन हॉबर्ग हे दोघंजण आहेत. रशियाकडून आंद्रे फदेव आणि संयुक्त अरब अमिरातीकडून सुलतान अल नियादी हे आहेत. तर हे 4 अंतराळवीर जे आहेत ते अंतराळामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. कशासाठी तर ते स्पेस स्टेशनवरती पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांचं काम काय आहे तर अंतराळामधील विविध विषयांवर संशोधन करणं. त्याचबरोबर त्यांची जी ही टीम आहे ती 6 महिने स्पेस स्टेशनवरती राहणार आहे, जे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. आणि यावेळी अंतराळातील वेगवेगळ्या विषयांवरती संशोधन त्या ठिकाणी करणार आहेत. त्याचबरोबर हे जे अंतराळ मिशन आहे अंतराळामध्ये पाठवण्यात आलेलं, तर हे कोणत्या कंपनीकडून पाठवण्यात आलं किंवा कोणत्या कंपनीनं नासासाठी पाठवलेलं आहे तर स्पेस एक्सनं नासासाठी हे मिशन 2 मार्च 2023ला प्रक्षेपित केलेलं आहे. आपल्याला तारीख देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि ते अंतराळवीरांची संख्या आहे 4. आणि कुठून पाठवलं तर ते केनेडी स्पेस सेंटरमधून त्याला पाठवण्यात आलेलं आहे किंवा प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे नासाने पाठवलेलं अंतराळवीरांचं जे हे आहे, आपण काय म्हणू शकतो त्याला, प्रक्षेपण जे केलेलं आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या रॉकेटच्या बाबतीमध्ये माहिती लक्षात ठेवा, रॉकेटचं नाव आहे फाल्कन रॉकेट. त्याचबरोबर यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे जे अंतराळवीर आहेत नियादी म्हणजेच सुलतान अल नियादी, ते अरब देशामधून 4थे अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीमधले 2रे अंतराळवीर आहेत. या अगोदर अमिरातीतील हज्जा अल मंसुरी हे 2019मध्ये 8 दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळामध्ये गेले होते. तर हा पॉईंट देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे नासाची ही जी अंतराळवीरांची तुकडी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. केनेडी स्पेस सेंटरमधून त्यांचं प्रक्षेपण झालेलं आहे फाल्कन रॉकेटद्वारे आणि ते स्पेस एक्स या कंपनीनं केलेलं आहे 2 मार्च 2023 रोजी. आणि ते आता अंतराळामध्ये किती दिवस राहतील तर 6 महिने राहतील. आणि अंतराळामध्ये इतके दिवस राहण्यासाठी अरब जगताचा पहिला अंतराळवीर ठरलेला आहे सुलतान अल नियादी, जो की अंतराळामध्ये एवढे दिवस राहणार आहे. तर हा देखील पॉईंट या ठिकाणी सोबत लक्षात ठेवा. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पुढील व्यक्तींमधून भारताचे 26वे माजी सरन्यायाधीश कोण ज्यांचं नुकतंच निधन झालं. आता बघा, भारताचे 26वे माजी सरन्यायाधीश होते ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर हे जे सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे AM अहमदी. तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली तर AM अहमदी जे आहेत ते 1932 ते 2023 असं त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे. आणि त्यांचं निधन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, ज्या ठिकाणी ते राहत होते. त्याचबरोबर त्यांचा जन्म जो आहे तो 1932ला सुरत या ठिकाणी झाला होता आणि ते 1994 ते 97 या काळामध्ये भारताचे 26वे सरन्यायाधीश होते. आपल्याला ते कितवे सरन्यायाधीश होते असे विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर अहमदी जे आहे त्यांना अनेक जागतिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसंच ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिले होते. आणि त्यांच्या बाबतीत इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ते भारताचे एकमेव सरन्यायाधीश होते ज्यांनी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची कामगिरी करून दाखवली होती. तर AM अहमदी जे आहेत तर यांच्याबाबत हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर दुसरा पॉईंट म्हणजे भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम करणारे ते 3रे मुस्लिम व्यक्ती ठरले होते. हा देखील पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी 6 नामांकित भारतीय विद्यापीठांमधून डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्राप्त केली होती. तर अशा प्रकारे AM अहमदी यांच्याबाबतचे सगळे पॉईंट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी विचारलेला आहे, जपानमधील हॅप्पी सायन्स या धार्मिक समूहाचे संस्थापक कोण ज्यांचं नुकतंच निधन झालं. तर जपानमधील हॅप्पी सायन्स हा जो धार्मिक समूह आहे त्याचे संस्थापक होते रहियो ओकावा यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत ते काल झालेल्या व्हिडिओमधले काही आहेत आणि आजच्या व्हिडिओमधले काही आहेत, तर ते तुम्हाला रिवाईज करायचे आहेत. पुढे आपण रिव्हिजनमध्ये त्यांच्याबद्दल ते पॉईंट्स येणारच आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे की यांच्या बाबतीमध्ये कोणता मुद्दा चर्चेला होता, जेणेकरून तुम्हाला देखील त्याचं रिव्हिजन होईल. नंतर पुढचा प्रश्न आहे, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सशस्त्र सीमा दल म्हणजे काय, तर त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SSB असं म्हणतो, आणि त्याच्या महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येत आहे. रश्मी शुक्ला यांच्याबाबत तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये त्या ज्यावेळेस होत्या त्यावेळेस फोन टॅपिंगचं प्रकरण आणि रश्मी शुक्ला यांचं नाव त्यासंबंधित चर्चेमध्ये आलं होतं. तर त्यामुळे रश्मी शुक्ला आता SSBच्या महासंचालक बनलेले आहेत, तर हे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. त्याचबरोबर SCO जी आहे म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची पारंपरिक औषधांवरील पहिली B2B जागतिक परिषद जी आहे ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे तिची पारंपरिक औषधांवरील पहिली B2B जागतिक परिषद जी आहे ती आपल्या भारतानं आयोजित केली किंवा भारतामध्ये आयोजित करण्यात आली. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली, तर ती गुवाहाटी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर आपण आता आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. तर आपल्या ज्या PDF आहेत त्या ऑगस्टपासून जानेवारी 2023 पर्यंत तयार आहेत. ज्यांना खरेदी करायचे असतील त्यांनी 9356715633 या माझ्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि फेब्रुवारी महिन्याची जी PDF आहे ती 5 मार्चला काय होईल तर तयार होऊन जाईल, तर ते लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण कालचे जे आपले प्रश्न होते त्यांचं रिव्हिजन करूया. यामध्ये विचारलं होतं जनौषधी सप्ताह, तर तो असतो 1 ते 7 मार्च दरम्यान. नंतर विचारलं होतं की कोणत्या कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी HTT 40 बेसिक ट्रेनर विमान जे आहे ते खरेदी करण्यात येणार आहे, तर ते आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. पुढे विचारलं होतं जेस्ट फॉन्टेन कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू होते ज्यांचं निधन झालं, तर उत्तर आहे फ्रान्स. त्यानंतर विचारलं होतं की भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज, तर उत्तर आहे R अश्विन. नंतर विचारलं होतं जगातील सर्वात लांब नदी प्रवास करणारी पर्यटन नौका गंगाविलासच्या पहिल्या फेरीचा कोणत्या ठिकाणी समारोप झाला किंवा समारोप करण्यात आला, तर उत्तर होतं दिब्रुगड. नंतर विचारलं होतं 8व्या रायसिना संवादासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोण उपस्थित राहिलं, तर उत्तर होतं जॉर्जिया मेलोनी, इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान. नंतर विचारलं होतं रायसिना संवाद कोणत्या वर्षापासून आयोजित करण्यात येतो, तर उत्तर होतं 2016. पुन्हा विचारलं होतं की भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाची सूत्रे कोणी स्वीकारली, तर उत्तर होतं MV सुचेंद्र कुमार. 9वा प्रश्न होता राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये नायजेरियामध्ये कोण विजयी झालं, म्हणजे नायजेरियाचे राष्ट्रपती आपल्याला विचारले होते, तर उत्तर होतं बोला टिनुबू. 10वा प्रश्न होता स्थानिक भाषेमध्ये निकाल प्रसिद्ध करणारं भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कोणतं, तर उत्तर होतं केरळ उच्च न्यायालय. नंतर 11वा प्रश्न होता अदानी ग्रुप कंपन्यांमधल्या कथित घोटाळ्याबद्दल आलेल्या हिंडेनबर्ग अहवालाच्या संदर्भामध्ये अधिक चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, तर उत्तर होतं न्यायमूर्ती AM सप्रे, जे की निवृत्त न्यायमूर्ती आहेत. नंतर पुढचा प्रश्न होता की यंदा कितवा रायसिना संवाद आयोजित करण्यात आला, तर उत्तर होतं 8वा. त्यानंतर प्रश्न होता रायसिना संवाद 2023चं उद्घाटन कोणी केलं, तर उत्तर होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि 14वा प्रश्न होता कोणत्या देशानं सरकारी अधिकाऱ्यांना परदेशी शब्द वापरण्यावर बंदी घातली, तर याचं उत्तर होतं रशिया, जो तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित दिसणार नाही कारण स्लाईडवरती तो खूप खाली गेलेला आहे. तर अशा प्रकारे हे काल आपण प्रश्न घेतले होते ज्याचं आपण या ठिकाणी रिव्हिजन केलेलं आहे. आणि यानंतर कालचा जो सराव प्रश्न तुम्हाला विचारला होता जे की तुम्ही बऱ्याच जणांनी त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत राहा म्हणजे प्रश्न विचारावा असा वाटतो. तर उत्तर आहे सिंगापूर. आणि प्रश्न काय होता तर कोणत्या देशातील शांग्रीला डायलॉगच्या धर्तीवर भारतात रायसिनस डायलॉग सुरू करण्यात आला, तर ते सिंगापूरमधला शांग्रीला डायलॉग आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचं उत्तर व्यवस्थितरित्या बरोबर दिलेलं आहे. आता आजचा जो सर्व प्रश्न आहे तर हा थोडा आपण अवघड लेवलवरती घेतलेला आहे, म्हणजे अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर त्यातलाच हा एक प्रश्न आहे. आणि यामध्ये 2 विधानं आणि त्यानंतर पर्याय दिलेले आहेत. तर पहिलं विधान आहे नुकत्याच त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आणि दुसरं विधान आहे त्रिपुरा आणि मेघालय राज्यात प्रत्येकी 59 जागांवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं. तर यासाठी खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यातून तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे. तर पहिला पर्याय आहे फक्त पहिलं विधान बरोबर, दुसरा पर्याय आहे फक्त दुसरं विधान बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही विधाने अयोग्य, आणि चौथा पर्याय दोन्ही विधाने योग्य. तर यातलं जे योग्य असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.